अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर सध्या श्रावण महिना सुरू आहे। श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे वेगळं आहे आणि आज श्रावणातील दुसऱ्या शुक्रवारी म्हणजे श्रावणातील दुर्गाष्टमी ही तिथी आलेली आहे। प्रत्येक महिन्यामध्ये अष्टमी तिथी येते आणि ही अष्टमी तिथी आपल्या कुलदेवीला समर्पित असते। पण श्रावण महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि श्रावणातील दुर्गाष्टमीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या दिवशी कुलदेवीच्या कोणकोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, कुलदेवीला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष, घरातली अडकलेली कामे पूर्ण होतील, सर्व काही आपल्या मनासारखं होईल। तर याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा, तर आपल्या प्रत्येकाच्या घरी एक कुलदेवी असते आणि ती कुलदेवी आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि कुलदेवीची सेवा ही आपल्या हातातून व्हायलाच हवी। रोज करणं शक्य नसेल तर काही विशिष्ट तिथी कुलदेवीचा मान सन्मान करावा। आता आज श्रावणात आलेली दुर्गाष्टमी जी आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते, त्यामुळे आजच्या दिवशी कुलदेवीला काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि कुलदेवीच्या अगदी साध्या सोप्या सेवा करायच्या आहेत। या सेवा केल्याने देखील आपल्याला अनेक अडचणी, समस्या दूर होतात। कारण बऱ्याचदा कष्ट करून, मेहनत करूनही जर आपल्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल तर कुठेतरी आपण कुलदेवीची सेवा करत नाही, कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडत नसेल तर अशा अडचणी आपल्या मार्गात येतात आणि आपलं काम जे आहे ते पूर्ण होत नाही। खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण ह्या 3 सेवा करायला हव्यात, ज्यामध्ये आपली पितरांची सेवा, त्यानंतर कुलदेवीची सेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गुरूंची सेवा, ह्या सेवा कराव्यात। पण काही विशिष्ट तिथींवर आपल्या घराच्या कुलदेवीची विशेष सेवा ही आपल्या घरात व्हायला हवी। कुलदेवीचा मान सन्मान तिच्या मूळस्थानी जाऊन वर्षातून एकदा तरी करायला हवा। पण मूळस्थानी जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी काही सेवा करूनही आपण कुलदेवीचे कृपाशीर्वाद करू शकतो, कारण तिचा कृपाछत्र आपल्या घरावरती असेल तर अनेक अडचणीतून, संकटातून आपण बाहेर पडतो। कारण कुलदेवी म्हणजेच आपल्या कुळाचं रक्षण करणारी देवी, म्हणून आजच्या दिवशी आपल्याला तिची सेवा करायची आहे। तर पहा, आज श्रावणातील दुर्गाष्टमी आहे आणि दुर्गाष्टमी शुक्रवारी आलेली आहे। तसं पाहिलं तर मंगळवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस कुलदेवींना समर्पित असतात, त्यामुळे शुक्रवारी ही दुर्गाष्टमी आल्याने अनन्यसाधारण असा योग तयार झालेला आहे। तर या दिवशी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ते आज रात्रीपर्यंत कधीही करू शकता। फक्त आता 12 ते 12:30 वेळ सोडून तुम्हाला करायचे। तर यासाठी आपल्याला प्रत्येकाच्या देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्ती असतेच। फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचं, मूर्ती असेल किंवा टाक असेल तर अभिषेक आवर्जून करून घ्या। त्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि देवीच्या मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे, फूल अर्पण करायचे, धूप दीप ओवाळून नैवेद्य अर्पण करायचे, नैवेद्य खडीसाखरेचा किंवा दूध साखरेचं अर्पण करायचे। त्यानंतर कुलदेवीची आरती करायची। त्यानंतर आपल्या ज्या काही सेवा आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, कारण ही जी श्रावणातील दुर्गाष्टमी आहे ती शुक्रवारी आलेली आहे आणि शुक्रवारचा दिवस हा महालक्ष्मीला समर्पित असतो। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती या सेवेसाठी तुम्ही घ्यायची, किंवा तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र देखील तुम्ही घेऊ शकता। आपण आपल्या देवाऱ्यामध्ये अनेक देवी देवता ठेवतो, यंत्र देखील ठेवतो, पण रोजची देवपूजा केलं की काम झालं असं होत नाही ना। वेळोवेळी त्या मूर्त्यांना किंवा त्या यंत्रांना सिद्ध करणं गरजेचं आहे, तरच त्यामध्ये देवत्व राहतं। अन्यथा तुम्ही देवाऱ्यामध्ये हे यंत्र किंवा मूर्त्या ठेवून काही उपयोग होत नाही आणि म्हणूनच काही विशिष्ट तिथींवर त्यांना सिद्ध करावं, अभिमंत्रित करावं। तर आज जी तिथी आलेली आहे तर ही अतिशय महत्त्वाची आहे। तर तुमच्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती घेऊ शकता, श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्या आणि दोन्ही असेल तर दोन्ही घ्या, किंवा दोन्ही नसेल तर फोटो घ्या। तर फोटोला तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा, फोटो किंवा मूर्ती किंवा श्रीयंत्र एका प्लेटमध्ये ठेवायचं किंवा तामण जे आपण वापरतो त्याच्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकू घेतल्यानंतर आपल्या मधल्या 3 बोटांनी म्हणजे अंगठा, अनामिका आणि मध्यमा या 3 बोटांनी देवीच्या मूर्तीवर तुम्हाला श्रीयंत्रावरती अभिषेक करायचे आणि ते करताना महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। म्हणजे महालक्ष्मी अष्टकम पठण करत तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे। हे कुंकू अर्चन करत असताना महालक्ष्मी अष्टकमच्या पहिल्या 1 ते 8 ओव्या पठण करायच्या आहेत। 8व्या ओवीनंतर पुढे जी आहे ती फलश्रुती आहे, त्यामुळे 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत असताना 15 वेळा तुम्हाला 1 ते 8 ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे
आणि शेवटच्या वेळी म्हणजे 16व्या वेळी पहिल्या ओळीपासून ते शेवटच्या ओळीपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे. प्रत्येक वेळी कुंकू अर्चन करत असताना तुम्हाला फलश्रुती पठण करायची गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत हे कुंकू अर्चन करू शकता. तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा करा. 16 वेळा करणं शक्य नसेल तर 1 वेळा केलं तरी पण चालेल. त्याचबरोबर जर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करणं शक्य नसेल तर महालक्ष्मीचा जो कोणता तुम्हाला मंत्र येतो तो तुम्ही पठण करत तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे. किंवा तुम्ही 108 महालक्ष्मीची नावं घेऊन सुद्धा कुंकू अर्चन करू शकता. महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात नसेल तर कुलदेवीचा टाक घेतला तरी चालेल. कुलदेवीच्या टाकावरती जर तुम्ही कुंकू अर्चन करणार असाल तर तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणजेच ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडा विचे हे म्हणत तुम्हाला 108 वेळा पठण करायचं आहे. जर 108 वेळा शक्य नसेल तर 16 वेळा तर नक्कीच करायचं आहे. तर बघा असं करत तुम्हाला टाकावरती कुंकू अर्चन करायचं आहे. हे जे कुंकू आहे ते तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी थोड्या वेळासाठी तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर मूर्ती किंवा टाक काढून कुंकू काढून घ्यायचं आहे. जे एखाद्या डबीत भरून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या पुढची सेवा करायची आहे, ज्यामध्ये कुलदेवीला आपल्याला एक ही वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू कुलदेवीला अर्पण केल्याने कुलदेवी प्रसन्न होते. दुर्गाष्टमीच्या दिवशी ही सेवा आपल्याला चुकवायची नाही. अगदी रात्रीपर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही सेवा करू शकता. पण महिलांनी ही सेवा नक्की करा, कारण आज श्रावणातील दुर्गाष्टमी आहे. तर या सेवेसाठी आपल्याला 11 लवंग घ्यायचे आहेत. फूल असेल म्हणजे बघा, लवंग घेताना फूल असलेला घ्यायचे आहेत. कधीही तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला लवंगा घ्यायच्या नाहीत. त्या अखंड लवंग घ्यायचे आहेत आणि एक लवंग आपल्याला एक कुलदेवीला अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना देठाचा भाग हा कुलदेवीकडे असावा आणि फुलाचा भाग हा आपल्याकडे असावा. अशा पद्धतीने एक लवंग अर्पण करायचे आहे. लवंग अर्पण करत असताना ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडा विचे या नवार्णव मंत्राचे पठण करत एक लवंग कुलदेवीला अर्पण करायचे आहेत. आता या लवंगाचं काय करायचं आहे हे मी सांगतेच, पण ही एवढी सेवा करून झाल्यावर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य असेल तर नक्कीच तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता. तर श्रावणामध्ये आपण अनेक व्रतवैकल्य पारायण करत असतो आणि आपण जर श्रावणामध्ये कुलदेवीची सेवा केली तर आपल्याला तिचे अखंड आशीर्वाद लाभतात. त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर श्रावणातील दुर्गाष्टमीला तुम्ही सेवा नक्की करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर मग काय करावं? तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल, तुम्ही नोकरीला जाता किंवा तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल, लहान मूल असेल घरात की तुमच्या घरातील कामं करून एवढी सगळी सेवा करण्यासाठी वेळ मिळत नसेल, आपली आई असते आणि आपल्या मुलांच्या साध्या भोळ्या सेवेने देखील ती प्रसन्न होते. म्हणून तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला जी जमेल ती सेवा नक्की आज करायची आहे. त्याचबरोबर बघा, ह्या ज्या लवंग आपण कुलदेवीला अर्पण केल्या आहेत याचं काय करावं हा प्रश्न अनेकांना पडतो. तर त्यासाठी तुम्हाला त्या लवंगा ज्या आहेत त्या अर्पण केल्यानंतर म्हणजे आज दिवसभर दुर्गाष्टमीच्या दिवशी तसेच देवीसमोर ठेवायचे आहेत आणि उद्या सकाळी उठल्यानंतर त्या लवंगा तिथून तुम्ही आंघोळ झाले की देवपूजेच्या आधी त्या लवंगा काढून घ्यायचे आणि त्या एखाद्या डब्बीमध्ये भरून ठेवायचे आणि रोज 1 लवंग प्रसाद स्वरूप तुम्ही खायचे. पण चुकूनही ती जी लवंग आहे त्या मसाल्याच्या भाज्यांमध्ये किंवा इतर कोणत्याही पदार्थामध्ये टाकायची नाही, कारण ही जी लवंग आहे देवीचा प्रसाद आहे. त्यामुळे तुम्ही मसाल्याच्या भाजीमध्ये वगैरे मसाल्यासारखी लवंग वापरायची नाही आहे. घरातील प्रत्येक सदस्याला तुम्ही 1 लवंग प्रसाद स्वरूप देऊ शकता. किंवा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची सेवा जी आपल्याला आज करायची आहे ती म्हणजे कनकधारा स्तोत्राची सेवा. बघा, गुरुपुष्यामृतच्या वेळीच पण आपण ही सेवा केली होती. बघा, कनकधारा स्तोत्र हे देवी लक्ष्मीचं अत्यंत प्रिय असं स्तोत्र आहे. त्यामुळे या स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता, मोबाईलवरती लावू शकता, श्रवण करत ही सेवा केली तरी चालेल. कारण बघा, मोबाईलवरती लावलं की तुम्ही टीव्हीवर लावलेलं असतं तर ते मंत्रोच्चारण जे आहे ते संपूर्ण घरामध्ये फिरत असतं. म्हणूनच तुम्हाला आज ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या करायच्या आहेत आणि कुलदेवीला लवंगा आवर्जून अर्पण करायचे आहेत. या साध्या सेवेने देखील कुलदेवी प्रसन्न होते. घरातील सर्व दोष दूर होतात. तुमची काही अडकलेली कामं असेल तर ती पूर्ण होतात. सर्व काही मनासारखं होईल. एवढ्या ह्या प्रभावी सेवा आहेत. त्यामुळे श्रावणामध्ये प्रत्येकाने या सेवा आवर्जून कराव्यात. तर बघा, झालेलं मी कुलदेवीच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.